माथेरानमध्ये आपण येतो ते फिरण्यासाठी, निसर्गाचा आनंद घेण्यासाठी आणि एक ठराविक बजेटनुसार आपण ट्रिप प्लॅन केलेली असते. माथेरान हे ग्रीन झोनमध्ये येत असल्यामुळे तिथे कोणत्याही प्रकारची गाडी अलाउड नाही. आपल्याकडे फक्त 3च ऑप्शन असतात. एक म्हणजे रेल्वे, दुसरा ई रिक्षा आणि तिसरा घोडा म्हणजेच घोड्याने प्रवास करणे. आपण घाट चढून जसं वर येतो तसं आपल्याला दस्तुरी नाका म्हणजेच पार्किंग दिसतं. पार्किंगला गाडी पार्क करून आपल्याला माथेरानमध्ये फिरायचं असतं. रेल्वेने पर हेड 50 रुपये लागतात आणि जर लहान मुलं असेल तर 25 रुपये आणि घोड्याने पर हेड 500 रुपये लागतात. तेथील काही घोडेवाले तुम्हाला काही गोष्टींचे आमिष दाखवून तुमची दिशाभूल करतील, तर त्याला बळी पडू नका. आणि घोड्यावर बसून प्रवास करण्याचा आनंद घ्यायचा असेल तर 500 रुपयात तुम्ही तो आनंद घेऊ शकता. मोबाईल असो काय बस असो 5-10 रुपये साहेब मागून घेणार तुमच्याकडून द्या चहा पाण्याला. दोन्हीच आज एवढे वर्ष कमसे कम 150 वर्ष माथेरान दोन्हीच करतात. इकडचे नाही, इकडचे विचारते तुम्हाला माझं नाही. मला 35 वर्ष झाले. काय 35 वर्षापासून काय काम करतो? 89 पासून इथं कुलीचंच काम करतो. इथं काय टुरिस्टवर चालतं आणि त्यामुळे पोल्युशन फ्री. 2 दिवस राहतो मी, 3 दिवस राहणार. पेट्रोलचा वास ना डिझेलचा वास, गाड्यांचा आवाज नाही. फक्त इथपर्यंत ट्रेन, घोडा. म्हणजे वयस्कर असले तर हँड रिक्षा, म्हातारी माणसं असली तर त्यांना हँड रिक्षा भरपूर येतात. महिन्यात ना वर्षात 3 हे तर होतात त्यांची. जी जुनी कस्टमर आहेत आमची ती फोन करूनच आम्हाला सांगतात. बाईक पाहिजे. ट्रेनमध्ये आलोय आणि आल्यापासून ज्या प्रकारे गडबड चालू होती, तर एक मावशी आम्हाला ट्रेनमध्ये भेटल्या आणि त्यांनी एवढं व्यवस्थित गाईड केलं की आत्ता कुठं माथेरानचा हेवा वाटायला लागलाय, चांगलं वाटायला लागलं. तर त्या मावशींचं नाव आहे कुसुम पार्टे. कुली नंबर 6 आहे. कुली नंबर. जर कधी माथेरानमध्ये आला तर या मावशींना नक्की भेटा, खूप व्यवस्थित गाईड करतील. माथेरानमध्ये सगळ्यात चांगली गोष्ट ही आहे की इकडे पूर्ण सिटीमध्ये मला वाटतं आपण जेव्हा पार्किंग करतो, माथेरानमध्ये आलेलं ना पार्किंग आहे, तर तिकडे पार्किंग केल्यानंतर फक्त घोडे, हँड रिक्षा हेच दिसतील तुम्हाला. म्हणजे पूर्ण सिटीमध्ये कुठंच तुम्हाला साधी 2 व्हीलर सुद्धा दिसणार नाही. येताना पर्यटकांनी काळजी काय घ्यायची आहे, माथेरानमध्ये आलेल्या पार्किंगला काही लोक असतात घोड्यांचं पॅकेज देणारे, फक्त त्यांच्यापासून सावध राहा. ती लोक लुबाडू शकतात, तर त्याची तेवढी काळजी घ्या. तुम्ही सरळ ट्रेनने या मेन मार्केटपर्यंत. मेन मार्केटपाशी जे घोड्यावाले किंवा रिक्षावाले आहेत ते एकदम जेन्युइन आणि प्रामाणिक आहेत, जे योग्य भावामध्ये, योग्य पैशांमध्ये तुम्हाला मार्केटमधून तुमचं जिकडे हॉटेल असेल, स्पॉट असतील तिकडे घेऊन जातात. जसं की आम्हाला त्या कुसुम काकू भेटल्या, त्यांनी व्यवस्थित मार्गदर्शन केलं, त्यामुळे कुठं आता गडबड थांबली आणि व्यवस्थित वाटते. माथेरानमध्ये सध्या उन्हाळा आहे तरी पण ऊन एवढं जाणवत नाही. त्याचं कारण असं की इथल्या लोकांनी इथला ठेवलेला चांगला परिसर, चांगला आणि स्वच्छ परिसर.
आमच्या इथे जे पर्यटक येतात ते पार्किंगवरून येतात, ते 850-900 रुपये घेतात. तिथं कस्टमरांनी जास्ती पैसे देऊ नये, त्याच्यापेक्षा शटलनी त्यांनी यावे. अमन लॉजपासून रेल्वे स्टेशनपर्यंत, तिथून त्यांना घोडे हॉटेलपर्यंत 200 किंवा 150-250 पर्यंत भेटले जातील. आणि त्यांना पॉईंट्सला पण जायचं असेल तर त्याच्यामध्ये पण कमी पैसे होतात. 1100-2000 रुपये घेत नाही आम्ही, 700-800-900 ह्या पर्यंत पैसे घेतो आम्ही. पॉईंट 10 फिरा, 12 फिरा, 7 फिरा, त्या हिशोबाने आम्ही घेतो पैसे. माथेरानमध्ये तुम्ही आल्याच्या नंतर तुम्हाला हिरवगार पूर्ण माथेरान दिसत आहे. इथे फिरायला पॉईंट्स आहेत, लेक वगैरे चांगलं आहे बघण्यासारखं. इको पॉईंट आहे, सनसेट पॉईंट आहे, लुजाव पॉईंट आहे.